कारण HMPVचे राज्यात 2 रुग्ण आढळले, त्यानंतर आरोग्य विभाग हाय अलर्ट झालेला आहे। हिंगोलीमध्ये सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत। पुढील आदेशापर्यंत या सुट्ट्या रद्द असतील आणि हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी देखील या संदर्भातली माहिती आता दिली असल्याचं पाहायला मिळतंय। तयारीचा आढावा सुद्धा त्यांनी घेतलाय। एकंदरीत आपण पाहतोय आता संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे, अलर्ट झालेली आहे। अधिकची माहिती या संदर्भात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून घेऊयात। संदीप, आपण पाहतोय डॉक्टर आणि नर्सेसच्या सर्व सुट्ट्या ज्या आहेत त्या अचानक रद्द करण्यात आल्या, काय सविस्तर माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच सेजल, आपण जर पाहिलं तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या पुढील आदेशापर्यंत रद्द केलेल्या आहेत। त्यासोबत 11 बालरोग तज्ज्ञांची हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तास या ठिकाणी ड्युटी देखील लावलेली आहे। हे सर्व डॉक्टर या ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहेत आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर हिंगोलीचं आरोग्य प्रशासन HMPV व्हायरसच्या संदर्भामध्ये ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता डॉक्टर आणि नर्सेसच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या। राज्यात सुद्धा HMPV या व्हायरसचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे।